येस. गुड इव्हनिंग. मग सगळ्यांना माझा आवाज येतोय? येतोय सर. ओके. आपलं इंट्रोडक्शन बाकी आहे. आपण इंट्रोडक्शन घेऊयात, जेणेकरून तुम्हाला नेटवर्किंगला पण उपयोगाला येईल. तुमची इच्छा होती की एकमेकांची ओळख व्हावी. तर योगेश, तुमच्यापासून सुरुवात करायची. नमस्कार सर. येस. आवाज येतो का सर माझा? आपण आतापर्यंत टेंडर सर्चिंग वगैरे पाहिलंय. आता इथून पुढे आपल्याला मेनली जे टेंडर डॉक्युमेंट्स आहेत ते रीड करायचे आहेत. काल तुम्ही डाउनलोड देखील केले असतील, पण त्यापूर्वी आपण आज थोडासा इंट्रोडक्शन घेतोय तुमच्या सगळ्यांचं, जे आपलं बाकी होतं. तर योगेश, येस, तुमचं इंट्रोडक्शन देत आहे. योगेश नाहीत, अमोल. बरं, तुम्हाला सांगतो की तुम्ही जर इंट्रोडक्शन आता इथं दिलं, तर तुमचा बिझनेसला तुम्हाला मिनिमम एक 10 लाख रुपयाचं तरी तुम्हाला काम मिळणार आहे. असं म्हणलं तर मला वाटतंय इंट्रोडक्शन देतील सगळेच. सर नमस्ते. नमस्कार. हा, बोला आपण. मी बोलतोय पुणे जिल्ह्यातील केडगाव तालुका दौंड इथून बिलॉंग करतो. तर माझं स्पेसिफिक वर्क स्पेशलायझेशन याच्यात आहे. मी एसडीडी मेथड मध्ये काम करतो आणि झेडपी मध्ये काम करताय? एचडीडी मेथड. कुठली? एचडीडी मेथड जे आपण हायवे क्रॉसिंग, रेल्वे क्रॉसिंग राहतात ना, त्याचे बर. स्पेसिफिक. तर ते काम करतो. तर मी आता जलजीवन मिशनचे जे महाराष्ट्र जीवन प्राधिकरण जे आहे त्यांच्या मार्फत या भागात भरपूर कामं केलेली आहेत. पण बर. माझं स्पेसिफिक रजिस्ट्रेशन वगैरे काही नसतानाही मी कामं केले, तर ते सबलेट म्हणून कामं केले. तर आता मी माझं रजिस्ट्रेशन केलेलं आहे एमजीपी मध्ये 1.5 कोटी. आणि आता इथून पुढे मी माझे टेंडर स्वतःचे स्वतः घेणार आहे. तर त्यासाठी आपल्याकडे ट्रेनिंग घेत आहे. येस. गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टिंग मधला अनुभव कसा होता? सबलेटिंग जरी केलं तरी कसं वाटलं? नाही सर, कॉन्ट्रॅक्ट म्हणजे खूप स्कोप आहे फ्युचर मध्येही आणि खूप काही करता येऊ शकतं आपल्याला या क्षेत्रामध्ये. बरोबर. तर खूप. बरेच जण म्हणतात की गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टिंग मध्ये पैसे मिळत नाहीत. नाही ते सर, जे ते आपापल्या स्किल्स, तुम्ही काय होतं, तुम्ही फक्त रस्ता दाखवताल पण स्किल्स थोडे आपल्यालाही वापरावे लागतात. तिथे जाऊन तुम्ही म्हटल्याप्रमाणे ऑफलाईन जी पद्धत आहे ना, तर ते थोडेसे आपापल्या स्किल्स वर डिपेंड करतं. तुम्ही कसं हँडल कराल, काय कराल, तर त्या गोष्टी बऱ्याचशा मॅटर करतात. तर ते जमलं पाहिजे सर्वांना. बरोबर. म्हणजे यामध्ये त्यामुळे आम्ही क्रेडिट घेत नाही आमचं तसं. कारण आम्ही फक्त मार्ग दाखवतोय तुम्हाला. शिक्षकाचं काम हेच आहे, पूर्ण सांगायला हवं. फक्त तुम्हाला एखाद्या क्षेत्रामध्ये आवड आहे म्हणून या असं म्हणण्यापेक्षा, तुमचे स्किल सेट काय, त्यासाठी एक्झॅक्टली काय करायला हवं हे सांगणं महत्वाचं आहे. जे तुम्ही आता सांगितलं की ऑपॉर्च्युनिटी आहेत, फक्त आपल्याला आपल्या स्किल सेट वापरून त्या ग्रॅब कराव्या लागतात. पण ते स्किल सेट काय आहेत हे बऱ्याच जणांना माहित होत नाही. हं? आणि असंही आहे, म्हणजे असंही आमच्या बाबतीत पण तसंच आहे. म्हणजे आम्ही पण एकदम बेसिक लर्नर आहोत. आम्हाला हे सगळ्या गोष्टी कळत नाहीत. त्यामुळे आम्ही क्युरियस असतो, जसं आपण लहानपणी असतो की हे काय ते काय ते काय ते विचारणं गरजेचं असतं. तसं प्रत्येकानं विचारलं पाहिजे. आता आपण बॅच आहे तर प्रत्येकाने बोललं पाहिजे, इंट्रोडक्शन दिले पाहिजे. कोण कोणाला कधी उपयोगाला पडेल काही सांगता येत नाही शकत. कोणाची काही चांगली कॅपॅबिलिटी आहे ज्याच्यातून आणखी आपल्याला संधी मिळू शकतात, सुरुवात होऊ शकते. जसं तुम्ही सुरुवात केली, तुमच्याकडे लायसन्स नसताना सुद्धा तुम्ही सुरुवात केली, त्यातून तुम्हाला संधी भेटली, मग तुम्ही तुमचं लायसन्स पण काढलं. तर अशा संधी भेटू शकतात आपल्याला. फक्त त्या चांगल्या व्यक्तींच्या शोधात आपण राहिलं पाहिजे, जे आपल्याला तिथं मदत करू शकतील. आणि ते ऑफलाईन मध्येच होतं, ऑनलाईन मध्ये काही होत नाही. ऑनलाईन मध्ये तुम्हाला एक मार्गदर्शक भेटू शकतो, पण शेवटी चालायचं तुम्हालाच असतं. बरोबर आहे? येस. तुमच्या मते तुम्ही काय संदेश देऊ शकाल बाकीच्यांना, जर असं वाटलं की तुम्हाला खूप ग्रो करायचं आहे आणि तुम्हाला वाटलं की यातले दोघं चौघ जणांना तुम्हाला घेऊन काम करायचं आहे,
तर तुम्ही त्यांना काय संदेश द्याल? सर डेफिनेटली तुमचा जो कोर्स आहे ना तो पण फार खूप हेल्पफुल आहे. जे काही टेक्निकली बेसिक नॉलेज म्हणजे कसं फाउंडेशन तर पक्क पाहिजे, तरच वरती इमारत आपण स्ट्रॉंगली बिल्डअप करू शकतो. तर हे बेसिक नॉलेज खूप गरजेचं आहे आणि इथूनच आपण पुढे जाऊ शकतो. आणि थोडेसे काय होतात आपले काय म्हणतो कॉन्टॅक्ट केले पाहिजेत. म्हणजे गव्हर्नमेंट ऑफिसला ज्या क्षेत्रात आपण काम करतोय त्या त्या डिपार्टमेंटला व्हिजिट करणं, तिथे ओळख निर्माण करणं, या गोष्टी झाल्या पाहिजेत. बरोबर, बरोबर. आता यामध्ये तुम्ही सिव्हिल मधले आहात, पण आपल्या या बॅच मधले, इव्हनिंगच्या बॅच मधले बरेच जण वेगळ्या सेक्टर मधले पण आहेत, किंवा काही जण ऑपॉर्च्युनिटी शोधत आहेत यामधल्या. तर यामध्ये तुमच्या कोर कॉम्पिटन्सी काय आहे, त्यानुसार तुम्ही जॉईंटली सुद्धा कामं करू शकताय, हे देखील त्यामध्ये आहे. तुम्ही जसं म्हणलात की आपल्याला आपली ओळख कुठं आहे ते देखील महत्वाचं आहे. एक सगळ्यांसाठी म्हणून एक साधारण उदाहरण सांगतो, मी जे आमचे प्रायव्हेट कॉन्ट्रॅक्टिंग मधले आहेत त्यांच्यासाठी सांगत असतो, की आणि गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टिंग मध्ये पण जे नवीन येतात त्यांच्यासाठी सांगत असतो. म्हणजे त्यातले आता सिव्हिल इंजिनियर्स असतील, जे आता सुरुवात करणार असतील, त्यांच्यासाठी पण हे उपयोगाचं आहे. एक सांगतो आणि मग आपण परत इंट्रोडक्शन घेऊयात. की आता जर तुम्हाला कामं करायचे आहेत, असं समजा की गव्हर्नमेंटच्या ऐवजी तुमच्या घराचं काम करायचं आहे तुम्हाला, किंवा तुमची जॉईंट फॅमिली आहे, त्यामध्ये जवळपास 30-40 मेंबर्स आहेत आणि तुम्हाला सगळ्यांसाठी म्हणून तुम्ही प्रतिनिधित्व करत आहात. तुम्हाला त्यांनी निवडून दिले की तुम्ही त्या सगळ्यांनी घरच्यांनी निवडून दिले की तुम्ही, तुझं सिव्हिल इंजिनियर झाला आहे तर तू लीड कर आणि आपल्या हे घराचं काम तू बघ. अशा केसमध्ये जर तुम्हाला आता घराचं काम करायचंय तुमच्या, तर तुम्ही कसे प्रोसेस राबवताल यासाठी? हं? म्हणजे गव्हर्नमेंटमध्ये काही जे निगेटिव्ह थॉट्स आहेत काही लोकांचे, किंवा तिथं अप्रोच कसा करावा याचे जे थॉट्स आहेत, किंवा डॉक्युमेंटेशनचे बाबतचे जे थॉट्स आहेत ना, ते या आपण छोटंसं जे उदाहरण घेतलंय त्यातून सगळ्यांचे क्लिअर होऊन जातील. म्हणजे का डॉक्युमेंट्स मागतात एवढे, का ते वेगवेगळे जे आर आपल्याला रेफर करावे लागतात, का L1 लाच देतात. हं? तर एक छोटंसं उदाहरण आहे, असं समजा तुम्ही तुमच्या घराचे, तुमची जॉईंट फॅमिली 30-40 मेंबर्स सगळे तुम्ही आहात आणि तुम्हाला तुमच्या गावाकडे एक घर बांधायचंय मस्तपैकी सगळ्यांसाठी. साधारण एक 30 जणांची फॅमिली, तर मग असं समजा की 3000 स्क्वेअर फीटाचं घर बांधायचंय. 3000 स्क्वेअर फीटाचं घर म्हणजे एक साधारण 1500 रुपये आपण रेट धरला तर एक 45 लाख रुपयाचं काम होतंय. सिंगल स्टोरेज जरी बांधलं तरी 50 लाख रुपयाचं राऊंड अप धरून चालू. तर 50 लाख रुपयाचं जर तुम्हाला तुमच्या घराचं स्वतःचं काम द्यायचंय, तर तुम्ही ही टेंडरिंगची प्रोसेस तुम्हाला करायची असेल, किंवा तुम्हाला कॉन्ट्रॅक्टर शॉर्टलिस्ट करायचा आहे, किंवा तुम्हाला काहीही परचेस करायचं असेल, तर तुम्ही त्यासाठी काय क्रायटेरिया ठेवताल तुमचे? कोणीही बोला, जे नवीन फ्रेश असले त्यांनाही उलट जास्त बोलावं, जेणेकरून तुम्हाला आयडिया येईल, किंवा या फील्ड मधले नसतील तरी सुद्धा बोलावं त्यांनी. कारण मी एकदम नॉर्मल उदाहरण घेतलंय. तुम्ही तुमच्या घराचं स्वतःचं काम करायचं. शीतल. हा सर. हा. प्रश्न समजलाय तुम्हाला? काय हो करायचं सर. समजलंय? कसं करताल सांगा आता. एक घर बांधायचंय, 3 गुंठ्यातलं घर बांधायचंय, तुमच्याकडे ते दिलेलं आहे. तुम्ही काय करणार? बरं. एक पहिला एखादा सिव्हिल वाला पाहिला आपण आहेत स्वतः असं धरायचंय ना त्याच्यात. हा, म्हणजे तुम्हाला सिव्हिलचा अनुभव आहे, पण तुम्ही स्वतः कामं घेत नाही, तुम्ही ऍज अ ओनर आहात ना, म्हणजे ऍज अ गव्हर्नमेंट सारखं तुम्ही आहात. तुम्हाला व्हेंडर पाहिजे, कॉन्ट्रॅक्टर पाहिजे. अशा केसमध्ये तुम्ही काय कराल? सर्चिंग केलं जाईल ना जवळपास कुठलं ह्याने चांगलं बांधलेलं आहे किंवा काय, आपण जर असं पाहिल की कोण चांगल्या प्रकारे बांधतोय, कोणाचा रेट कमी आहे, ह्या पद्धतीने सर्च करू आपण. म्हणजे कोण चांगल्या प्रकारे बांधतंय, म्हणजे क्वालिटी कोण चांगले देतंय, हा. अजून रेट वेळेत कमी कोण चांगलं जास्त. देतंय, हम्म. जो कटकटी नाहीये, जो आपल्याला चांगल्या प्रकारे काम करून देऊ शकेल. म्हणजे तुम्हाला पण हे हवंय ना की जास्त कटकटी माणूस नको, हो बरोबर. जो वेळेत पूर्ण करून देऊ शकेल. आणि तुम्हाला काय माहिती नाही, त्यामुळे तो सगळं माझ्या वतीनं करेल. बरोबर. हो. बरं. असा कॉन्ट्रॅक्टर तुम्हाला हवाय, मग तुम्ही त्यासाठी काय करताल? सर्च करताल म्हणलं. हा.
पण सर्च करण्यापूर्वी गव्हर्नमेंट जवळपास. काय करतं किंवा तुम्ही काय करता, तुम्ही काय करायला पाहिजे ते सांगतो. तुम्ही पहिलं तर एखादं हम्म, त्याचा प्लॅन फायनल करायला पाहिजे. प्लॅन फायनल हम्म, केल्यानंतर एखाद्याकडून तुम्ही इस्टिमेट घेतलं पाहिजे, जे गव्हर्नमेंटमध्ये पण होतं. त्यांचं बजेटिंग असतं. हम्म, अशी कोणातरी गव्हर्नमेंटची हम्म, रिक्वायरमेंट आलेली असते की असं बांधायचं आहे, त्यासाठीचं एवढं बजेट आहे, मग त्यासाठी इस्टिमेट तयार केलं जातं आर्किटेक्ट कडून वगैरे किंवा इंजिनियर कडून. आणि त्या इस्टिमेटनुसार मग तुम्ही टेंडर फ्लोट करताल, म्हणजे तुम्ही कॉन्ट्रॅक्टरला सांगताल की आमचं असं असं 50 लाख रुपयाचं घर बांधायचं आहे. बजेट. हम्म, हं? हम्म, मग त्या कॉन्ट्रॅक्टरसाठी तुम्ही शेवटी हेच पाहणार ना की लोएस्ट कोण देतोय मला, हो. बरोबर. त्या माइंडसेट हम्म, मध्ये हे क्लिअर आहे, कॉन्ट्रॅक्टरनं मला क्वालिटीज दिली पाहिजे आणि माझं वेळेतच काम पूर्ण केलं पाहिजे आणि मला कमीत कमी त्रासमध्ये काम कमी करून दिलं amount. पाहिजे. हम्म, त्यामुळे ह्या गोष्टी बाय डिफॉल्ट आहेत. तुम्हाला फक्त एकच क्रायटेरिया, तुम्ही लोएस्ट लोएस्ट कोण आहे त्या कॉन्ट्रॅक्टरला तुम्ही काम देणार आहे. यासाठी तुम्हाला काय करायचं आहे की तुम्ही त्याचे मागचे डॉक्युमेंट्स मागताल, कामं केलेली जाऊन पाहताल, म्हणजे त्याचे वर्क डन मागणार आहेत तुम्ही, कामाचा अनुभव मागणार आहात तुम्ही, ते मग डॉक्युमेंटरी मागताल, फोटो मागताल किंवा तुम्ही जाऊन पाहताल. गव्हर्नमेंट पण हेच करतं आपल्या बाबतीत. आपल्याला म्हणतात मी कुठेतरी कामं केलेली आहेत तर ते दाखवा. नवीनला तुम्ही काम देताल का तुमचं घराचं? नाही सर. मग गव्हर्नमेंटने तुम्हाला का द्यावी कामं नवीन आहेत म्हणून? हम्म, मी बरोबर मी आहे मी सर. मी उद्यम आधारचं रजिस्ट्रेशन केलं, मी स्टार्टअप केलं, मला काम द्या. का द्यावं तुम्हाला? नाही, नाही देणार. तुमचा स्वतःचा पैसा, तसा गव्हर्नमेंटचा पण पैसा, तो तर पब्लिक मधून आलेला आहे सगळ्यांचा, त्यांना विचारणार आहेत सगळेजण. बरोबर सर. हं? त्यामुळे हम्म, ते जे मागतायत ना त्यात काही चूक नाहीये. तुमचे आयटीआर मागतील, तुमचे डॉक्युमेंट्स मागतील, वर्कडन मागतील, तुमची बिल्ड कॅपॅसिटी मागतील, तुमच्याकडून सिक्युरिटी डिपॉझिट पण घेतील. जर लोएस्ट हम्म, जाताल तर मग तू एवढं करशील का खरंच काम, मला सिक्युरिटी डिपॉझिट, हम्म, बरोबर आहे? तुम्ही बरोबर. अग्रीमेंट करताल त्याच्याबरोबर, ठीक आहे. मग हे जर हम्म, गव्हर्नमेंट तुम्ही जर स्वतः तुमच्या घराच्या कामासाठी त्याकडून करून घेणार आहे तर मग गव्हर्नमेंटनं पण मागण्यात काही गैरच नाहीये. त्यामुळे जे डॉक्युमेंट्स मागतात किंवा जे म्हणतात की नवीननी काय करावं, नवीननी छोटी कामं करावी. हम्म, नवीननी काय करावं, मग आमच्यासाठी काहीच नाही का, आहे ना. छोटी कामं करावी, प्रोफाईल बिल्ड करावं, स्वतःला सिद्ध करावं, मी करू शकतोय. बरं, अजून एक, आपण डायरेक्टली टेंडरिंग करायला जातो. मग अशी अमोलने पण तोच हे सांगितलं पॉईंट की रेफरन्सेस, ओळखी. तुमच्याकडे तुमच्या एरियामधले 4-5 कॉन्ट्रॅक्टर आले आणि तुम्ही कुठले आहात? मी उरुळी कांचन, पुणे. अच्छा, पुण्यातलेच आहेत. बरं. तुमच्या उरुळी कांचन मधले 4-5 कॉन्ट्रॅक्टर आले, थेऊरचा वगैरे असे आजूबाजूचे आले, आणि मी समजा सोलापूरचा मी आलो आणि मी सगळ्यात लोएस्ट कोट केलंय. हम्म. तुम्ही काम कोणाला देता? शक्यतो जवळचाच पाहणार, जेणेकरून त्याचं लक्ष कंटिन्यू राहील कामाकडे, किंवा काही आपल्याला केव्हा पाहिजे तेव्हा आपण त्याला म्हणू शकतो इथे हे होतंय, आम्हाला ते पाहिजे. तो सोलापूरवरनं यायला वेळ लावणार, सगळ्या कामाला लेट होत राहणार, किंवा त्याच्याकडे तेवढं तो लक्ष देणार नाही त्या कामाकडे, असं होणार. बरोबर. मग आता हेच तुम्ही गव्हर्नमेंटच्या अँगलनं तुम्ही कॉन्ट्रॅक्टर म्हणून विचार करा. तुमच्या ओळखीच नाहीयेत, तुम्ही ज्या ठिकाणी टेंडर भरतायत तुम्हाला हम्म, ते प्रतिनिधी ओळखत नाहीयेत, जेही हम्म, ओळखत नाहीये, तो हम्म. तुमच्यावर विश्वास ठेवून काम तुम्हाला सांगेल का की असं काम निघालंय, अशी कामं नाही आहेत, ना. नाही ना सर. हा आहे टेंडर. हम्म. म्हणजे ओळखी तेवढ्याच इम्पॉर्टन्स आहे. हम्म. तर सर त्याला मी पण हे आता सांगा काम ना. करते ना, मी बांधकाम मध्येच काम करते, पुरंदर मध्ये जाते मी. तर बरं तिथे बरं तेच विषय होतो. आता तिथे पण कॉन्ट्रॅक्टर येतात ना, नवीन कॉन्ट्रॅक्टरला द्यायला ते पण जरासे हे होतात. जुने बरोबर. कॉन्ट्रॅक्टर आहे ज्यांनी आतापर्यंत बरीच कामं केलेली आहे, त्यांना ते सहजपणे कॉन्ट्रॅक्ट देतात Reference. तिथे. हम्म, मग जे नवीन आहेत त्यांनी हाच विचार करायला पाहिजे की आपली ओळख वाढवणं. टेंडरिंग ही प्रोसेस आहे, ही तुम्हाला जमणारच आहे. आणि जरी इथं जमली नाही तरी तुम्ही पैसे देऊन सुद्धा करताल, काय हजाराचे रुपये लागतात ना फक्त टेंडर भरायला. ते कामच तुम्हाला हम्म, मिळणार आहे खात्री तर तुम्ही 1000 रुपये पण द्यायला तयार होतात ना, 10 लाख रुपयाचं 50 लाख रुपयाचं काम भेटणार आहे तर टेंडर भरून हम्म, द्यायला बाहेरून. हम्म. हम्म? बरोबर. त्यामुळे ते महत्वाचं आहे. ओळखी निर्माण करणं, स्वतःच्या कॅपेबिलिटी तयार करणं, तुम्ही त्यासाठी एलिजिबल आहात, त्यासाठी तुमचे आयटीआर, कामाचे अनुभव, हे सगळं महत्वाचं आहे. हम्म? हम्म, ठीक आहे. तर मग हम्म. आपले आताशी 2 इंट्रोडक्शन झाले. शीतल मॅडम उरळी कांचनच्या आहेत, पुरंदरला काम करतायत. अमोल पण इथलेच आहेत, दौंडचे आहेत. अथर्व, बरं सिद्धार्थ, हा सिद्धार्थ बोला.
सर मी सिद्धार्थ सस्ते. मी इथं सासवड पुरंदरमध्ये राहतो. माझं बी सिव्हिल झालंय साताऱ्यातून आणि बर एमटेक कन्स्ट्रक्शन प्रोजेक्ट मॅनेजमेंटमध्ये केलंय. त्यानंतर सर बर मी स्कॉन कंपनीमध्ये 2 वर्ष जॉब केला. बर. साईट कोल्हापूरला होती, कागल MIDC मध्ये. ओके. तर मला कोल्हापूरमध्येच अपॉर्च्युनिटी आली. मलकापूर नगर परिषदेमधून टेंडर निघालेली आणि तिथं बर. ओळखी असल्यामुळे मला ती कामं मिळाली. तर ती कामं ओके. मी जवळपास 40 लाख रुपयाची कामं केली, पण सगळी कामं 10 लाखाच्या आतली ऑफलाईन टेंडर होते सगळे. ओके. मग ते मी रोड रिटेनिंग वॉल्स अशी कामं केलेली आहेत. आणि सर मला त्याच्या पुढं थोडंसं हे करायचं आहे म्हणून मी ह्याच्यामध्ये हे केलं की आपण टेंडरिंग प्रोसेस शिकूया आणि पुढे हे करू. ओके. मग आता पुरंदरमध्येच करायचे का कोल्हापूरला स्थायिक व्हायचंय? नाही, पुरंदरमध्ये करायचं सर. पुरंदरमध्ये करायचं, ठीक आहे. होय. आता कोल्हापूरला पण चांगल्या ऑपॉर्च्युनिटी आहेत, लोक पण होय. चांगले आहेत तिथली सगळी. होय. तर मध्ये परत तुम्हाला झिरो पासून सुरुवात करावी लागेल. होय. तर परत ओळखी तयार कराव्या लागतील. आणि ती सवय बरोबर. झाली म्हणलं आता लगेच ओळखी पण तयार होतात तशा. होय. वर्णन पण घेतलेलं आहे तुम्ही. तर सेम प्रोसेस पण चालू ठेवा, होऊन होय. जातं. ऑनलाईनची प्रोसेस काय फक्त नेक्स्ट नेक्स्ट करायची होय. आहे, ती समजून जाईल आपल्याला. येस, येस. येस. सर चालतंय. आणि दुसरी गोष्ट, कोल्हापूरमधून अजून अपॉर्च्युनिटी येत आहेत. नगरपालिकेमध्ये ओळखी झाल्यात, सीओ किंवा नगर अभियंता आहेत ते, त्यांच्याबरोबर ओळखी चांगल्या असल्यामुळे ते बोलवतात की या कामाला हे करा. खरं तर थोडंसं फॅमिलीमध्ये वडिलांचं बायपास आणि आईचं मणक्याचं ऑपरेशन झाल्यामुळे मी इकडे परत शिफ्ट व्हायचा विचार केलेला आहे. असा एक थोडासा इश्यू झालेला आहे. त्यामुळे मी इकडे प्रयत्न करतो. अच्छा, ठीक आहे. उलट कोल्हापूरचं वातावरण चांगलं आहे, घेऊन जावं वाटलं ना तिकडं. येस सर, विचार करेल मी की मी. काय हरकत नाही, फिरत राहायचं. मी तर असं म्हणतो, मला कोणी विचारलं तर मी तर तेच सांगतो की येस. माझं कुठे राहतो म्हणलं की पूर्ण महाराष्ट्रात आहे. इन्स्टिट्यूट कुठे म्हणलं की कुठेही आहे, मी सगळीकडे जातो. नाही सर, त्यामुळे असं काही फिक्स आपल्याला बांधून ठेवायचं नाही. बिझनेस करणार आहेत आपल्याला कुठेही. उद्या कुठे जायची तयारी पाहिजे सर. हा, एखादं समजा 10 कोटीचं काम भेटतंय आणि ते नागपूरला भेटतंय, काय हरकत आहे ना. काय आता हरकत नाही पाहिजे. ओळखीचं इथले तुमचे ते नगर सीओ जे आहे ते नागपूरला गेलेत, होय. ते तुम्हाला तिकडे बोलत आहे. बरोबर सर. येस. पाठीवरचा येस. संसार ठेवायचा, जायचं. काय हरकत नाही. एका ठिकाणी येस. भावनिक होऊन राहून पैसे मिळत नाहीत. बरोबर आहे सर. येस, थँक्यू सर. थँक्यू. येस, प्रणव. प्रणव खोब्रागडे हे येस सर. आडनाव नागपूरला असतं. हो प्रणव मला वाटतं त्यातलेच असतील. हो. येस, IAS तुमच्यातले एक खोब्रागडे सर म्हणून आहे ते. आणखी अच्छा. काहीतरी क्रांती का काहीतरी नाव आहे त्यांचं, त्या पण खोब्रागडे, त्या पण IAS झालेल्या आहेत. नाही, त्या IRS हो, आहेत. माहिती आहे, ओळखतो मी त्यांना. अच्छा, ओळखता का? बरं बरं. बोला ना. हं. सर मी नागपूरमध्ये राहतो, माझा जन्म नागपूरचाच आहे बरं. आणि मी स्टेट एक्साइज अकाउंटंट आहे. कुठे? स्टेट एक्साइज अकाउंटंट म्हणजे प्रायव्हेट प्रॅक्टिशनर आहे बरं माझं. बरं. हा, माझा जो मेन कोर आहे तो माझं बार इस्टॅब्लिशमेंट आहे. म्हणजे अगर जर कोणाला बिअर बार वगैरे टाकायचं असेल हा, तर एक्साईज मी, मध्ये. हा, तर इनिशियल प्रोसेस पासून तर आयुष्यभर लॉंग टर्म तुमच्यासोबत चालेल असं माझं ते वर्किंग आहे. तर सगळ्यांनी की बघा, आता ऑपॉर्च्युनिटी आहेत. प्रणव आपल्या ओळखीचा आहे, चांगला ग्रुपमध्ये आहे. कॉन्टॅक्ट नंबर घ्या, कुठे काही मदत लागली तर. चांगला बिलकुल, बिझनेस नक्की. आहे, कधीही कुणालाही म्हणजे उपाशी कोण राहणार नाही, पण तिथं फायदेशीर होणार आहे. हा. नाही नाही नाही, अगदी बरोबर. बरं. आणखी सोबत मी GST रजिस्ट्रेशन, वॅट रजिस्ट्रेशन, सेल टॅक्स रिटर्न, इन्कम टॅक्स अच्छा. रिटर्न, अकाउंटिंग, इंडस्ट्रियल अकाउंटिंग ओके. आणि ऑनलाईनचे मोस्ट ऑफ वर्किंग मी करतो. अच्छा. आणि आता एक नवीन चालतंय. फील्ड तुमच्यासोबत चालू करताय. बरं, म्हणजे आता टेंडरिंग पण तिथं चालू करायचा विचार आहे तुमचा, भरवून द्यायचा. हो, माझं थोडस म्हणजे काही शिकायला भेटलं तर चालते आपल्याला, ते अशातली गत आहे. काही नवीन शिकायला भेटतं तर पहिले आपण पुढे जातो. ओपन राहायला पाहिजे ना, ऑपॉर्च्युनिटी भरपूर आहे. जिथं हा. प्रॉब्लेम आहे तिथं आपण ऍड्रेस केलं पाहिजे ना, की जिथं कॉम्पिटिशन आहे तिथं जायचंय. जिथं प्रॉब्लेम जाणवत आहेत ते चालू करायला काहीच हरकत नाही. माझ्या फील्डमध्ये हार्डवर्क खूप आहे. हा. कारण की एक्साइज ऑफिसर सांगून येत नाही कधी तुमच्या फील्डवर कुठे आहे हो. किंवा. आणखी त्यावेळेस तुमचं तिथे वर्क डन पाहिजे, नाही तर ते बारवाल्याला हॅरेसमेंट करतात, तुमच्या नावाने ओरडाओरडी करतात. ते खूप चालते.
त्याच्यामुळे मला ते नागपूर सोडून कुठे आता जाता येत सगळीकडे नाही. असेल तसं. तुम्ही जो बिझनेस करताना बरेच जरी आपण काही थोड्याफार त्यामध्ये पाळवटा शोधत असाल ना, तरी सुद्धा ते नियमानं करणं गरजेचं आहे. कारण आजकाल आता ते काही राहिलेलं नाहीये, सगळेजण खूप हुशार झालेले आहेत. त्यामुळं जेवढं तुम्ही प्रामाणिकपणे करताल, जेवढं डॉक्युमेंटरी ठेवताल तेवढं गरजेचं आहे. कागदोपत्री खूप असणं महत्वाचं आहे नाही नाही, सगळ्यांसाठी. तुम्ही समजलं नाही. आमची बर. एक्साइज फील्ड थोडी डिफरंट आहे. तुम्ही बर. किती प्रामाणिक बघा, ते बरोबर तुम्हाला आपल्या चिमटीत पकडतात. नाही, ते तर आहे, काय म्हणजे कोणी तेच म्हणलं चोर की. नसते, हा. कोणी चोर नसते, पण त्यांचं बोलण्याचं उद्देश असंच राहते, तुम्ही चोर आहे. हा. ते मग तो जो एवढा मेहनत करतो तो माणूस चिडून जातो की यार मी एवढं इमानदारीने वागतो ना, हे तरी पण मला त्रास देतात. म्हणून मला नागपूर सोडून जाता येत नाही. कंटिन्युअस अच्छा. वर्किंग मध्ये राहावं लागते. हा. आणि ज्यावेळेस साहेब, इलेक्शन एकदा काय इलेक्शन होतं. पिरियड मला खूप भारी पडते. अच्छा. हम्म. बरोबर आहे. त्यावेळेस नाही, आमच्यावर ठिकाणी जास्त तलवारी टांगतात. बाबतीत पण म्हणजे कॉन्ट्रॅक्टरला कोणी चांगलं म्हणत नाही तसं. नाही असं ते काही कोणी. मध्ये मलाही काही चांगलं नाही म्हणत. मी दिवस रात्र दारूच्या दुकानात दिसतो लोकांना उभा, म्हणजे हा दारूच पित असेल म्हणते. पण मी दारू नाही पित, हे सगळ्यात मोठा अपवाद आहे. येस. थँक्यू प्रणव. थँक्यू. Yes. अथर्व. नमस्कार सर. तर मी पुरंदर मधून आहे. मी आता सध्या इंजिनिअरिंग करतो, म्हणजे सगळे नवीनच सुरू पुरंदरचे करायचं काय, आहे. पुरंदर मधले 3 जण झाले आता. हा, हम्म. बोला. मग आता नवीनच आहे, म्हणजे बरं. अजून इंजिनिअरिंग चालू आहे माझी. ओके. हम्म. इंजिनिअरिंग करताना आता क्लिअर होतात ना गोष्टी, ऐकल्यानं काय होतंय, काय करायचंय पुढे जाऊन आपल्याला. आता आता घ्यायचे टेंडर हळूहळू हळू. पहिले 10 लाखाच्या आतले घ्यायचे, म्हणजे जे झेपतील पहिले करायला काम. बरोबर. सही. एकदम हा. बरोबर. म्हणजे मला सांगायचं कमी झालं की काय करायला हवं. पहिलं प्रूव्ह करायचं, 2-3 वर्ष काही प्रॉब्लेम नाही. कॉन्ट्रॅक्टरचा प्रॉफिट आमचं तुम्हाला अल्युमिनी ग्रुपमध्ये ऍड केलं ना, नंतर तुम्हाला समजेल कॉन्ट्रॅक्टरचा प्रॉफिट 30-40% काढतात लोक आमचे. ग्रुपवर हम्म. सरळ म्हणतात, कोणी विचारलं ना फ्रेशर नाही ह्यातमध्ये किती प्रॉफिट असेल, 30%, 40% म्हणतात. आपण आपला 10% जरी प्रॉफिट म्हणलं ना, हा. 10 लाखाची 5 जरी कामं केली तरी 50 लाख रुपये होतात. 50 लाखाचा 10% जरी प्रॉफिट म्हणलं तरी 5 लाख रुपये होतात. हा, म्हणजे 40,000 रुपये महिना झाला. फ्रेशरला 40,000 रुपये महिना बाहेर भेटतो का बाहेर? नाही सर. मग उगाच मोठ्या अपेक्षा पण कशाला ठेवायची. मोठी म्हणजे माझं लायसन 1.5 कोटीचं आहे, मला 50 लाखाचे आणि 1 कोटीची कामं हा. करायची. पहिले 2-3 वर्ष एन्जॉय करा लाईफ. जेवढं मिळतंय 40,000 सॅलरी भेटते पाहून घ्या, एन्जॉय. 2-3 वर्षानंतर मग स्ट्रगल चालू करा, मोठी कामं. हं? ठीक आहे. हे भरून ठेव. तुमचा बॅकग्राऊंडचा आवाज येतोय का तुम्ही बोलता माझ्याशी काही? नाही नाही, पप्पा बोलतात, काय विचारायचं. काय म्हणताय? ते काय म्हणतात म्हणतात पप्पा? लायसन मिळाल्यानंतर बँक फायनान्शियल काय करायचं. काय नाही भेटत, दिसलं? काही भेटत नाही. वर्क ऑर्डर वगैरे काही भेटत नाही. ते भेटतात ते मोठं 3 वर्ष. तेच म्हणलं की 3 वर्ष प्रोफाईल बिल्ड करायचं, हेच काम ठेवायचं आपलं. हा. 10 लाखाचं एक काम करायचं ना आपल्याला, तर 10 लाखाचं एक काम करायचं आपल्याकडे 30% तरी अमाऊंट असली पाहिजे. 3 ते 4 लाख रुपये असले पाहिजे आपल्याकडे सगळेच. हा. आणि कुठलंही गव्हर्नमेंटचं काम करायचं असेल, मग ते सप्लायचं असू दे नाही तर काही असू दे, सप्लायर तर उलट जास्त पैसे ठेवावं लागतात, कारण कधी कधी पूर्ण सप्लाय केल्यानंतरच पैसे भेटतात आपल्याला. हा. सिव्हिल मध्ये कमीत कमी 30% ते आता टेंडरिंग मध्ये ते इलेक्ट्रिक पॅनल बसवणं, त्याच्या ते पण आलेले आहेत ना. हो हो. मग त्याच्या ऑर्गनायझेशन ते काम असतं सर. शोधावं लागेल फक्त. तुम्हाला सांगितलं ना त्याप्रमाणे शोधा. कुठली ऑर्गनायझेशन असेल, काय असेल. आता आपण डॉक्युमेंट पाहू, त्यानुसार तुमचे डॉक्युमेंट ते मॅच होतात ते पहा. शक्यतो तुम्ही सिव्हिल करताय म्हणलं इलेक्ट्रिकलची भेटत नाही, त्यासाठी जेवी वगैरे करावी लागते. पण त्या टेंडरमध्ये तसं जेवीचा क्लॉज आहे का तो पाहावा लागतो. नसेल तर ओळखी वाढवा, ओळखी वाढवलं सगळंच होतं. अविनाश भोसलेला सगळेच माहित आहेत. नसेल तर केस स्टडी करा त्याच्या युट्यूबवर वगैरे. येस सर. येस. आणि तुम्ही डबल फी भरा.
दोघं जण जॉईन करताय. हम्म? Yes. पुरुषोत्तम भुसारी. सर माझ्याबद्दल काही सांगण्यासारखं काही जास्त नाही. एक छोटासा इन्व्हेस्टर आहे. अच्छा, मित्रांना दोन खूप खूप सांग. सर हा? छोटासा आहे, काही जास्त मोठा नाही. संधी शोधत असतो फक्त काही गोष्टींमध्ये. बरं, किती फक्त काय तुम्हाला झालं इन्व्हेस्ट की करायचं? सर जाऊ द्यात, ते काही मोठी गोष्ट नाहीये. काय झालं की मागच्या काही दिवसात दोन मित्रांना टेंडर भरण्यामध्ये आणि मलाही थोडस एका ठिकाणी थोडस त्रास झाला. मग असं बरं, वाटलं की ही गोष्ट आपण शिकून घेतली पाहिजे. बस ओके, पुढे कधीतरी आपल्या कामात येईल, बस एवढंच सर, बाकी काही जास्त नाही. ठीक आहे, चालेल. कुठून आहात तुम्ही? सर मी अमरावतीला असतो. अमरावतीला असं. हा. आणि कसल्या प्रकारचे आता टेंडर मग पाहताय का जी ऑपॉर्च्युनिटी भेटेल ती चालेल? सर आता शोध घेता घेता कळेलच. फक्त दोन गोष्टींमध्ये जेव्हा आवश्यकता पडली हा, हा. तेव्हा ते आहेत, ते वेगळ्या याच्यातले आहेत. तेव्हा थोडासा त्रास झाला, म्हणजे ते जमलं नाही. ते टेंडर बरं. भरताना जमलं नाही. अख्खा दिवस निघून गेला आणि तेव्हा कळलं की ह्या गोष्टी करायला पाहिजे. तर ठीक आहे सर, ते नंतर सांगेलच मी ते आपण कधीतरी थोडं आता वैयक्तिक वाचायला बोलल्यावर. शिकलो. हा, आपण आता वाचायला शिकलो टेंडर की मग मला समजेलच तसं ते येस की सर, येस सर. हा आपल्याला काय लागत होतं आणि काय करायला पाहिजे होतं. हा आणि सर. हा. पुढच्या घाई करून काही होत नाही. हम्म. आपल्याला सगळ्यासाठी सांगतो, म्हणजे हा आता विषय आलाय तर सगळ्यासाठी सांगतो. तुम्हाला आम्ही सांगू सगळं टेंडर भरायचं वगैरे, पण ज्यावेळेस तुम्ही स्वतः करायला घेणार आहे त्यावेळेस तुम्हाला प्रॉब्लेम जाणवणारच आहे. त्यामुळं पहिले एक दोन टेंडर तरी ना सगळ्यांनी डमी भरून पहा. डमी म्हणजे म्हणायचा काय अर्थ आहे की ठीक आहे, ते भेटलं तर भेटलं, नाही भेटलं तरी काय हरकत नाही. पण प्रॅक्टिस होऊन जाईल. एक टेंडर तुम्ही सक्सेसफुली भरून पाहू शकता. आणि भरलं आणि भेटलं तर चांगलंच आहे, करून टाका काम. पण भेटलं तरी मला खूप महत्वाचं होतं आणि ते मला भेटलं नाही असं नको व्हायला ना. त्यामुळे आता शिकलात ना की लगेच एखाद दुसरा ऑप्शन भेटला कमी फी मधला, कमी ह्याच्यामधला, ट्रायल करा. डॉक्युमेंटेशन समजून येतं, आयडिया येते. त्याशिवाय कॉन्फिडन्स बिल्ड होणार नाही. शेवटच्या क्षणाला घाई करून होणार नाही. तुम्ही जरी आम्हाला विचारायला गेलात, आम्ही कुठं बिझी असलो, सेशन मध्ये असलो तरी सुद्धा मग पॉसिबल होणार नाही. त्यामुळे ते हे करा. तुम्हाला आमचा एक अल्युमिनी ग्रुप आहे, त्याच्यामध्ये पण आम्ही ऍड करून घेऊ. ज्याच्यामध्ये पण तुम्हाला नंतर व्हॉट्सअपचा ग्रुप आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला काही प्रॉब्लेम आले, काही अडचण असेल तर तुम्ही त्याच्यावरही देखील पोस्ट करू शकता. आम्ही जरी बिझी असेल तरी दुसरे पण देखील तुम्हाला त्या ठिकाणी मदत करतील. त्यामुळे सगळ्यांसाठीच हे आहे की एखाद दुसरं टेंडर डमी भरून पहा, ट्रायल घ्या. झालं, भेटलं तर ठीक आहे, करून टाकायचं. नाही भेटलं तरी प्रॅक्टिस झाली आपली, पुढच्या टेंडरला काही ना काहीतरी होऊ शकतं. आज मला 5 वाजता फोन आलता की माझा जुना कॅन्डिडेट आहे, पण सर ते पेमेंट करतोय पण ते पेमेंट ट्रान्झॅक्शन फेल दाखवतंय, ट्रान्झॅक्शन होत नाहीये. मग अशा केसमध्ये पेंडिंग फ्रॉम बँक रिस्पॉन्स असं आलंय. आता मग बँकेला कॉन्टॅक्ट केल्याशिवाय तर होऊ शकत नाही. बँकेला तर डायरेक्टली आपण अप्रोच करू शकत नाही. बँकेला मेलच करावी लागते वेबसाईटवरच्या मार्फत. मग त्यामुळे आपल्याला ते करता येत नाही. तर टेंडर भरायचं असेल 2-4 दिवस आधी भरलं तरी सुद्धा चालतं. टेंडरची प्रोसेस एकदम ट्रान्सपरंट आहे. शेवटच्या क्षणाला काही अजिबात करू नका. 4 दिवस जरी आधी तुम्ही टेंडर भरलं तरी सुद्धा ते तुमच्या शेवटच्या दिवशी सबमिट होणार आहे. कोणालाही त्यातली काहीही माहिती कळत नाही जर तुम्ही दुसऱ्या कोणाला सांगितली नाही तर. त्यामुळे ऍडव्हान्स मध्ये भरा. तुम्हाला जर वाटलं शेवटच्या क्षणाला की अरे आपल्याला पर्सेंटेज थोडं कमी करावं, डॉक्युमेंट मध्ये काय राहिलंय माझं, तुम्ही रिसबमिट करू शकता, किती वेळेस करू शकता. त्यामुळे पहिलं भरून ठेवा, ते ऑटोमॅटिकली त्या दिवशी सबमिट होणार आहे. तुम्हाला एडिट करायचे ऑप्शन्स आहेत ते आपण पाहूच तसं करू. ठीक आहे, नक्की सर. चालेल. थँक्यू. राजेश. तेजस. हॅलो सर. यस तेजस. सर माझं नाव तेजस गायकवाड. मी नाशिकवरून आहे. मी बी बी सिव्हिल केलेलं आहे डी वाय पाटील अकॅडमीमध्ये. पण मी आहे आता नाशिकमध्ये. अ, मी ॲक्च्युली आताच रिसेंटली PWD आणि ZP साठी लाईक लायसन्स काढले आहेत. तर मला त्याच्यामध्ये ॲक्च्युली काम सुरू करायचं आहे सर, पण माझा एक्सपिरियन्स कमी आहे. कारण मी याच्या आधी लाईक इंजिनिअरिंग सर्व्हिसेससाठी ट्राय करत होतो, म्हणजे महाराष्ट्र इंजिनिअरिंग सर्व्हिसेस अँड ऑल.
बरोबर. पण मग तिकडे थोडं आता लाईक पेशन्स कमी झाल्यामुळे मी इकडे ट्राय करायचं ठरवलंय. आणि मी त्याच्यासाठी मग मी ई टेंडरिंग वगैरे सगळे क्लासेस करायचं ठरवत होतो. आयडिया आली अनुभव हो शेअरिंग मधून काय करायला हो पाहिजे हो आणि काय नाही. हो सर. ॲक्च्युली सर मी प्रिपरेशनच्या टाईममध्येच काही फ्रेंड्सला लाईक घरं त्यांची बनवायची होती, तर त्यांना मी हेल्प केलेली. नॉट विथ मनी बट असं तिकडे उभं राहून वगैरे, पैसे वगैरे नव्हते घेतले. तर तिकडनं मला थोडंफार आयडिया आलेली त्यांचे G+2 कन्स्ट्रक्शन्स वगैरे. तिकडे त्यांना मी हेल्प केलेली आहे. आणि पण आता गव्हर्नमेंटमध्ये कसं नेट जसं तुम्ही सांगितलंय नेटवर्क लागतंय. आणि मेन म्हणजे इकडची कामं थोडी वेगळी आहे. लाईक काही ठिकाणी लाईक नाला असतं, रोड्स वगैरे असतात. बेसिक कन्स्ट्रक्शन असेल तर खूप त्रास नाही होणार. पण मग हे पण मग कॉन्फिडन्स नसल्यामुळे थोडं आपल्याला हे एक्सपिरियन्स नसल्यामुळे कॉन्फिडन्स थोडा कमी वाटतो. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की नेटवर्क्स बनवायचे त्याच्यामध्ये. आता काय करा की नेटवर्क वाढवण्यासाठी दररोज तुमच्या जेडपीला पीडब्ल्यूडीला व्हिजिट करायची जिथे तुम्हाला कामं करायचे. हो सर. ओळखी वाढवायच्या. लगेच कोण ओळख देत नाही. ज्यावेळेस हो तुमचा चेहरा सारखा दिसायला लागतो त्यावेळेस मग तुम्ही काय करता काय नाही कुठं ना कुठतरी ओळख होते. चहा पिण्याच्या ठिकाणी ओळख होईल, काही ना काहीतरी शब्द निघेल, बोलत राहता. कॉन्ट्रॅक्टरच्या ओळखी करा वाटलं असतं. मला आता टेंडर भरता येत आहे, तुम्हाला टेंडर भरण्यामध्ये प्रॉब्लेम असेल त्याला त्याच्यामध्ये मदत करा, त्याचे अनुभव भेटतील. तो कोणाच्या ना कोणाची ते ओळख सांगेल. गव्हर्नमेंट इस्टिमेट करा वाटलं असतं. गव्हर्नमेंट इस्टिमेट मधून एखाद्या जेईला मदत तुमची काय होऊ शकते का? त्याला इस्टिमेट करताना काय अडचण जाणवते, त्याला वर्कलोड खूप आहे, ठीक आहे साहेब मी तुमच्यासाठी करून देऊ का इस्टिमेट. हा, काही ना काहीतरी कुठल्या ना कुठल्या तरी मार्गाने एंट्री करायचा प्रयत्न करा. ओळखी त्यामुळे वाढतील. दररोज जाणं टाळायचं नाही. कोणताही गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर असतो दररोज तो तिथं झेडपी पीडब्ल्यूडीला असतोच, महानगरपालिकेला असतोच. त्यामुळं साईटवर जरी कमी गेलात तरी सुद्धा साईटवर एखादा माणूस ठेवून द्या, तो ती कामं पाहिल. पण तुम्हाला रिलेशन बिल्डिंग कधीही थांबवायचं नाहीये. ओके सर. Yes. मग आमदार खासदारांच्या ऑफिसला जाऊन बसा, फक्त बसा. तुम्ही ऍज अ कॉन्ट्रॅक्टर आहात म्हणून तिथं माहिती होऊ दे. एक काम, सुरू दोन केलंय काम, सर चार मी काम. जाणं इकडे लाईक ऑफिसेसमध्ये. पण तुम्ही सांगितलं तसंच इनिशियली कोणी आपल्याला लाईक न्यू चेहरा बघितलं तर काहीच सांगत नाही असं. त्यामुळे चेहरा समोरचा ओळखीचा दिसला तर अरे हो हा तो येतोय, हा ठीक आहे, एवढे वर्ष येतोय तू, तुला काम नाही भेटलेलं अजून, तर ठीक आहे तर हे काम कर असं तरी कोणतरी म्हणल. हो सर. सुरुवात तर होईल. हो. Yes. राजेश, योगेश, तुम्ही दोघं राहिलात मला वाटतं. आणखी कोणी राहिले? योगेश बोला. नाही, योगेश तुमचा आवाज येत नाही. ठीक आहे चालेल. मला वाटतं कोण राहिलेलं नाहीये. योगेश तुमचा आवाज येत नाहीये. राजेश बोलत नाहीये. आपण सुरुवात करूया. ओळख तर झाली आपल्याला बऱ्यापैकी, एकमेकाची ओळख झाली. नंतर ग्रुपमध्ये ऍड केल्यानंतर आणखी जणांच्या ओळखी होतील. ओळखी वाढवा, कम्युनिकेशन ठेवा तेवढं सगळ्यांबरोबर. कोण कुठे उपयोगाला येईल काही सांगता येत नसतं. तर आपण आपल्याकडे आणखी 10 मिनिटं आहेत. पण काल टेंडर डाउनलोड केलं. मला एक सांगा, तुम्ही जे शोधलेलं टेंडर असेल ते तुम्हाला वाचायचं असेल तर मला त्याचा टेंडर आयडी सांगा, जेणेकरून आपण फास्टमध्ये तेवढंच टेंडरचे डिटेल्स कसे वाचायचे हे समजून येईल. आणि खूप सोपं आहे, त्यातले फक्त 2-4च पॉईंट पाहावे लागतात. ऑनलाईन मधील कुठलीही जी गोष्ट आहे ती तुम्हाला फक्त ऑनलाईन प्रोसेस करण्यासाठी म्हणून दिलेली आहे. लिगली मेन म्हणजे टेंडर डॉक्युमेंट आणि टेंडर नोटीस हे महत्वाचं आहे. ऑनलाईन मध्ये सगळ्याच गोष्टी समजतात असं नाहीये. त्यामुळे ही फक्त प्रोसेस आपल्याला करायची आहे. बाहेर आपलं पर्सेंटेज जाऊ नये, वेळ जाऊ नये, पर्सेंटेज लिकेज होऊ नये, यासाठी फक्त आपल्याला ही प्रोसेस करायची. ठीक आहे, चला पाहिलं काय एखादं टेंडर काल डाउनलोड केलं तर मला वाटतं ना आपण टेंडर का नव्हतं केलं. हो मला वाटतं काल मॅडमनी घेतलं होतं, मला वाटतं सकाळच्या बॅचला मी हे केलं होतं. टेंडर कुठलं तुम्ही पाहिलंय बरं, किंवा तुम्हाला शोधायचं आहे तुमच्या एरियामधलं? फास्ट मध्ये सांगा चला. मला डाउनलोड नव्हतं घेतलं माझ्या वाटतं. डाउनलोड नव्हतं घेतलं.
ठीक आहे. चला, कोणतं काम घ्यायचंय? मी माझं काही सांगणार नाही, तुम्हाला तुमच्यासाठी सांगणार आहे. फास्ट बोला. कुठल्या एरियामधलं काम जायचंय, कसलं शोधायचंय, काय करायचंय? ऑर्डनेस फॅक्टरी मधलं बघू शकतो का आपण? कुठलं? ऑर्डनेस. ऑर्डनन्स फॅक्टरीचं आपल्याला डिफेन्सच्या पोर्टलवर पाहावं लागेल, ते इथं पाहता येणार नाही. हा, मग डिफेन्सचं पोर्टल पण असंच दिसायला सेम आहे. तुम्ही सर्च करा डिफेन्स पोर्टल म्हणून, वाटलं सर डिफेन्स टेंडर्स म्हणून. अच्छा अच्छा, त्याचं वेगळंच असते. हा, ओके. नाही पण सेमच असतं. हा, प्रत्येकाचं वेगळं असतं पण सगळ्यांचं सेमच असते. पोर्टल वेगळं असलं तरी हे पहा, दिसायला सगळं सेम, फक्त कलर बदललाय. क्लिक हिअर टू लॉग इन तसंच आहे, टेंडर सर्च करायचं तसंच आहे, बिल्डर एनरोलमेंट सेमच आहे, लोक सर्च करायचा प्रोसेस सेम आहे, इथं ऍडव्हान्स सर्च पण सेमच आहे. ठीक आहे. ओके ओके. MGP चे बघून घेऊ सर, ते खूप हा, छोटे काम असतात आणि MGP नाही का, जल MGP चे. प्राधिकरण, हो, त्याचे टेंडर ची व्हॅल्युएशन थोडीफार कमीच राहते. ते इझी नाही नाही, MGP चे उलट जास्त असतात सगळे. नाही ते. ठीक आहे, बघू. मलाही तेवढं काही अनुभव नाही. कुठल्या एरियामधले पाहिजेत? कुठले? कोणत्या एरियामधले पाहिजेत? ऑर्गनायझेशन नागपूर. MGP मधलं तरी एकतर WSSD जे आहे, मेंबर सेक्रेटरी, त्यामध्ये पाहायला गेलं तर त्यामध्ये मोठे टेंडर असतात. अच्छा. हम्म? म्युन्सिपल कॉर्पोरेशनचे. हा, म्युन्सिपल कॉर्पोरेशन म्हणलात तर मग वॉटर सप्लाय डिपार्टमेंट आलं त्यांचं, किंवा मग जिल्हा परिषद अच्छा. म्हणला तर RWS आलं. ओके ओके ओके. तर आता आपल्याला त्या एरिया म्हणजे पाणी पुरवठ्याचे कामं पाहिजेत मेनली तुम्हाला. हम्म. ठीक आहे, मग तर नागपूर म्युन्सिपल कॉर्पोरेशन मधले पाहिजे असतील समजा, तर हम्म. डिपार्टमेंट मध्ये इथं दिसतंय. आता प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे डिपार्टमेंट बरं का. आता PWD प्रोजेक्ट म्हणून आहे, वॉटर वर्क्स आहे, म्हणजे इथं MJP ची कामं असू शकतील. वॉटर वर्क्स. प्रत्येक म्युन्सिपल कॉर्पोरेशनचं ऑर्गनायझेशन स्ट्रक्चर वेगळं आहे. मी ते जर पुणे ओके. म्युन्सिपल कॉर्पोरेशनचं पाहायला गेला तर त्या ठिकाणी इथे मग असे विभाग आहेत, झोन केलेले तिथं, झोन 1 2 3 4 5. ड्रेनेज डिपार्टमेंट वेगळं आहे, हम्म. इलेक्ट्रिकल वेगळं आहे. तसंच पिंपरी चिंचवड पण तसं वेगळं आहे, पिंपरी चिंचवड वॉर्ड वाईज केलेलं आहे. त्यामुळं आपल्या एरियामध्ये कसं आहे, आपली ऑर्गनायझेशन शोधायची. नागपूर म्युन्सिपल कॉर्पोरेशन ते वॉटर वर्क्स डिव्हिजन मध्ये दिला असेल तर ठीक आहे, नसेल तर डायरेक्टली आपण कॅप्चर टाकू. किती अमाऊंट पर्यंत पाहिजे तुमचं काही ठरलेलं आहे का असं? एक 1.5-2 लाखापर्यंत. नाही, 1.5-2 लाखाची एवढी छोटी कामं ऑफलाईन मध्येच मोस्टली, तरी आपण सर्च करूयात, पण सांगता येत नाही. ठीक आहे ठीक आहे. ECV लेस दॅन समजा 5 लाख रुपये टाकतो ओके चालेल. आणि सर्च करतो. चुकलो आपण. ECV लेस दॅन 5 लाख. नो टेंडर, तेवढ्या छोट्या व्हॅल्यूचं टेंडर नाहीये. अच्छा ठीक. नागपूर जिल्हा परिषद पाहिजे. चालेल चालेल. आहेत का बघू. RDD CO नागपूर, RWS आहे. व्हॅल्यू क्रायटेरिया ECV लेस दॅन. खरं म्हणजे तसं पाहायला गेलात ना तर पाणी पुरवठ्याची एवढ्या कमी अमाऊंटची कामं नसतात, मोठीच असतात. रिपेअर अच्छा अच्छा. मेंटेनन्सची असू शकतात तशी कामं त्याची. हम्म. 8 एक काम सापडलं बाबा, बोरवेल अँड ट्यूबवेल ड्रिलिंग. हा, हम्म. बोरवाला बघा एखादा. हम्म. आता हे जर टेंडर वाचायचं ना आपल्याला, तुम्हाला जर टेंडर भरायचं असलं तर त्यातलं फक्त सांगतो. म्हणजे तुम्ही जर माझ्याकडे आला असता हे टेंडर भरायचं म्हणून, म्हणजे मी तुम्हाला हम्म. विचारलं असतं की तुम्हाला कुठली काम पाहिजे, त्याप्रमाणे मी सर्च केलं असतं. बोरवेलचं अच्छा काम आहे, अच्छा. तुम्हाला भरायचं का हे? तुम्ही म्हणला ठीक आहे बघा सर, तर मी काय केलं असतं, डायरेक्टली काहीच पाहायचं नाही इकडच्या आजूबाजूच्या गोष्टी. आपल्याला टेंडर भरायचं, इथं बरंच दिलंय पण आपल्या काही उपयोगाचं नाहीये असं समजा. मेनली आपण जर भरायचं असेल तर आपल्याला काय पाहायचंय, टेंडर भरताना आपल्याला काय सांगितलं इथं,
नंबर ऑफ कव्हर्स 2 आहेत. आपल्याला कशा प्रकारे डॉक्युमेंट्स अपलोड करायचे ते इथं सांगितलेलं आहे. म्हणजे अजून आपण लॉग इन केलेलं नाहीये, पण लॉग इन केल्यानंतर आपल्याला असे 2 फोल्डर असणार आहेत. पहिलं फोल्डर हे फी प्रिकॉल्युशन टेक्निकलचं, दुसरं फोल्डर हे फायनान्सचं. पहिल्या फोल्डर मध्ये फक्त डॉक्युमेंट म्हणलंय जे पीडीएफ फॉर्मॅट मध्ये पाठवायचे आहेत. आणि दुसऱ्या फोल्डर मध्ये बीओक्यू जो एक्सएलएस फॉर्मॅट मध्ये द्यायचा आहे. ओके. म्हणजे एवढं आपल्याला फायनल झालं. आता या ठिकाणी हे काम मोठे बरं का, पण म्हणजे हे का सापडलं, कारण टेंडर व्हॅल्यू त्याने 0 लिहिली म्हणून. कारण टेंडर फी आहे 5,400, ईएमडी 50,000 रुपये आहे. ईएमडी ज्यावेळेस 50,000 रुपये, त्यावेळेस ते काम एखादं 50 लाख रुपयाचं असेल. 1% जर ईएमडी म्हणलं तर आपण. ओके. कारण इथं टेंडर फी 0 दिली म्हणून आपल्याला ईसीबी एस्टिमेटेड कॉन्ट्रॅक्ट व्हॅल्यू मध्ये ते 5 लाखाच्या आतमध्ये सापडलं. 0 ही 5 लाखाच्या आतली झाली. तर आपल्याकडे मग एवढी कॅपॅसिटी आहे का ते बघायचं. असेल तर पुढे जायचं. त्यामुळं बाकीचं दुसरं काही बघण्यात पॉईंट नाही. आपल्याला फक्त हे बघायचं, कामाचं नाव पाहूनच आपण डायरेक्टली आतमध्ये आणतो. बाकीच्या दुसऱ्या गोष्टी पण पाहायची काही गरज नाही. जास्तीत जास्त काय पाहायचं, बिड सबमिशन एंड डेट 24 मार्च आहे. ठीक आहे, चला वेळ आहे, 10 दिवस आहेत अजून. यासाठी सगळे डॉक्युमेंट वगैरे लागतील, आपण ते तयार करू शकतो. वेळ आहे आपल्याकडे. अजून पाहायचं म्हणलं तर मग चला पाहू जाऊन. टेंडर नोटीस काय आहे त्याची, टेंडर नोटीस डाउनलोड करायची, त्यावर क्लिक करायचं, सबमिट. ठीक आहे, मग इथं आपल्याला टेंडर नोटीस डाउनलोड करता येते. टेंडर नोटीस मी डाउनलोड केली आणि वर्क आयटम डॉक्युमेंट मध्ये हे जे सांगितलंय हे इथं क्लिक केल्यावर येत नाही. हे डाउनलोड आहे झिप फाईल मध्ये जाऊन क्लिक करायचं. दोन्ही फाईल माझ्या आता डाउनलोड मध्ये सेव्ह झालेल्या आहेत. टेंडर नोटीसच्या पुढे हा जो सिम्बॉल आहे याच्यावर क्लिक करायचं नाही. इथे पण हा सिम्बॉल आहे, हे म्हणजे फक्त सर्टिफिकेटचा सिम्बॉल आहे. ज्याच्यावर क्लिक केलं तुम्हाला दिसतं की हे साईन, कोणाच्या डीएससी न साईन होऊन हे टेंडर अपलोड झालेलं आहे. ज्यांनी अपलोड केलं ते उमल चांदेकर आहेत. त्यांना जाऊन तुम्ही डायरेक्टली भेटू शकता. मग आता हे डिपार्टमेंट कुठलं आहे, झेडपी मधला आरडब्ल्यूएस उमा, काय नाव म्हणलं आपण, उमल चांदेकर कोण आहेत म्हणून डायरेक्टली जाऊन भेटायचं. नाव पण माहिती झालं ना आपल्याला आता. तर मग आता हे डाउनलोड झाले. मग आता पुढची स्टेज काय आहे आपली, तर टेंडर आयडी कॉपी करायचा. कारण का, तर नंतर टेंडर शोधताना आता आपला टाइम संपत आलाय, आपल्याला उद्या भरायचंय किंवा दुसऱ्या कोणाला सांगायचंय की हे टेंडर आपल्याला पाहायचंय, तर टेंडर आयडी आपल्याला माहित असला पाहिजे. हा कॉपी करायचा. बाकी यातलं काही पाहू नका, आपण उद्या वाचूच वाटलं सर, कारण तुम्हाला मी पाहू नका म्हणलं तरी तुम्हाला वाटलं सरांनी हे सांगितलं नाही, उद्या सांगतो. पण मेन आपल्याला काय पाहायचंय की टेंडरचे डॉक्युमेंट्स महत्वाचे आहेत आपल्यासाठी. इथं काही जरी सांगितलं असलं तरी त्या डॉक्युमेंट मध्ये जर जे सांगितले त्याप्रमाणे आपल्याला करायचंय. कारण इथं 50,000 रुपये म्हणले, तिथं तुम्ही आतमध्ये गेल्यानंतर 5,000 रुपये म्हणले असेल ना, तुम्हाला 5,000 भरायचे. तर हे जे डाउनलोड केलंय आपल्याला इथं काय करायचंय, रिनेम करायचंय आणि कंट्रोल व्ही म्हणायचंय. हा टेंडर आयडी तुमचा कॉपी झाला. मी हे दोन्ही फोल्डरला काय करतो, कट करून घेतो. आणि माझी एक पद्धत आहे, जे काही माझे टेंडर मी डाउनलोड करत असतो ते मी एका फोल्डर मध्ये ठेवत असतो, जेणेकरून मला ते नंतर उद्या कधी 10 बॅच 50 बॅच झाला तरी सुद्धा मला भेटतील. तर माझा फोल्डर आहे ई टेंडरिंग बॅचेस. तुमचं बॅच नंबर काय सांगा. 273. तर तुमची बॅच 273 आहे. तर आता मग याच्या आधीच्या तुम्ही पाहायला गेला तर माझ्याकडे आता 180 बॅच पासून सगळे मी ठेवले आहेत माझ्याकडे सगळ्याचे. 273 बॅच मध्ये तुमचं पहिलं फोल्डर मी टेंडर सर्च करतोय, जे आहे नागपूर झेडपी आरडब्ल्यूएस. ठीक आहे, आणि बॅटरी पण संपत आली. तर हे टेंडर आपण असे डाउनलोड केले. तुम्हाला आता उद्या काय करायचंय, एवढेच फक्त असे टेंडर डाउनलोड करून ठेवायचे. हा व्हिडिओ अपलोड करेल, रिवाइज करून परत पहा. टेंडर डाउनलोड कसे करायचे, फोल्डर तुमचं असलं पाहिजे. डाउनलोड्स मध्ये ठेवू नका, कारण जसा कचरा. आता मी सकाळी जे डाउनलोड केले ते मला जे सेव्ह करायचे नव्हते, ते डाउनलोड करायचे होते, ते मी असे ठेवले. नंतर मी सर्च करायला गेलो ना, हे वर्क म्हणजे कुठलं टेंडर आहे, हे टेंडर नोटीस म्हणजे कोणत्या टेंडरची नोटीस आहे, हे वर्क कुठले आहे. तर मला जे काम करायचे ते मी सिस्टमॅटिक ठेवतो, त्यांचे फोल्डर बनवतो. उद्या जरी मला पाहायचं झालं तरी मला माहिती आहे, तुमची मी बॅच नंबर विचारली, तुमच्याकडे जर कोणी टेंडर भरायला येणार असेल, मी त्याला विचारलं तुझं नाव काय, त्याच्या नावानुसार मी सर्च करू शकतो. तुम्ही ठेवले असेल त्याच्या नावानुसार टेंडर, तिथे जाऊन मी पाहू शकतो त्याच्यात कोणचं टेंडर आहे. बरोबर. आतमध्ये ओपन करून काही पाहू नका, फक्त एवढं काम करा, टेंडर आयडी कॉपी करून त्या टेंडर नोटीसला नाव द्या. उद्या मी विचारलं की कोणतं टेंडर पाहायचं आपल्याला, तर तुम्हाला हे नाव सांगता यायला पाहिजे. टेंडर आयडी. ठीक आहे. ठीक आहे.
बाकी आपण मग ओके सर. उद्या पाहूयात. उद्या सुट्टी असते, मंडे टू फ्रायडेच असतात, पण आपले काल सुट्टी झालेली मला वाटतं ना. नाही, सगळे झाले नाही. का यांचे सेशन? सगळे झाले. बरं, मग सोमवारीच भेटायचं का आपण? ठीक आहे. बाकी ठीक आहे, सगळ्यांना विचारून घ्या. चालेल. ठीक आहे, मग सोमवारी भेटूयात आपण. आणि जर झालं तर मग ग्रुपवर टाकतो तसं. उद्या जर मला पॉसिबल झालं तर मग उद्या भेटूयात. हा, ठीक आहे, मंडेला भेटूयात. चला, ठीक सॅटर्डे आहे सर. एन्जॉय करा. ठीक आहे सर. चला, थँक्यू. फक्त डाउनलोड करून ठेवा वेगवेगळ्या ऑर्गनायझेशनचे तुम्हाला जे वाटतंय टेंडर हे आपले हो भरले हो गेले पाहिजे, डाउनलोड करून ठेवा. बरोबर. ठीक आहे. Yes.